1000पर्यंत आहे, तर तुम्हाला एक 500 नावाचा एलिमेंट सर्च करायचा आहे. तर आपण काय करतो, जनरली सॉर्टेड असल्यामुळं त्या अरेला डिव्हाइड करतो. म्हणजे 1 to 1000 आहे, तर आपल्याला त्याला डिव्हाइड बाय 2 म्हणजे 1000/2. मग काय करतो, त्यासाठी फर्स्ट एलिमेंट प्लस सेकंड एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट प्लस लास्ट एलिमेंट बाय 2. इथं बघितलं तुम्ही, फर्स्ट एलिमेंट प्लस लास्ट एलिमेंट बाय 2 म्हणजे त्याला डिव्हाइड केल्यानंतर आपल्याकडे हाफ पार्ट आला. त्या हाफ पार्टमध्ये मग आपण चेक करतो की जो टार्गेट एलिमेंट आहे तो त्या मिडल एलिमेंटपेक्षा छोटा आहे की मोठा आहे. जर मोठा असेल तर आपण राईट साईडला सर्च करतो, आणि जर छोटा असेल तर लेफ्ट साईडला सर्च करतो. आणि ही प्रोसेस कंटिन्यू करत असतो. म्हणजे त्याला त्या अरेला कंटिन्यू डिव्हाइड करत असतो, तोपर्यंत डिव्हाइड करतो की जोपर्यंत की तो स्मॉल एलिमेंट त्या टार्गेट एलिमेंटच्या बरोबर येत नाही, मिडल एलिमेंट टार्गेट एलिमेंटच्या बरोबर येत नाही, तोपर्यंत आपण याला डिव्हाइड करतो. तर हे सिम्पलचं लॉजिक आहे की बायनरी सर्चमध्ये. तर आपण स्टार्ट करू. मी फर्स्ट ऑफ ऑल इथं काय केलं आहे, प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होईल इथून मित्रांनो, ना की वरतून स्टार्ट होईल. कारण हे वरती जस्ट फंक्शन डिक्लेअर केलं आहे, पण खालून त्या फंक्शनला कॉल केलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं आहे, एक सॉर्टेड नंबरची लिस्ट घेतली, 10, 20, 30, 40 अशी घेतली, आणि मला टार्गेट एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे 30 या लिस्टमध्ये. तर मग मी काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल ही लिस्ट पास करणार याला, त्याच्यानंतरून 30 एलिमेंट, मला 30 एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे, तर मी त्याला तो पास करणार. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला जो एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे तो, आणि जो पर्टिक्युलर अरे, तो अरे मस्ट बी सॉर्टेड. ही फर्स्ट कंडिशन आहे लिनियर सर्चमध्ये. इथं जर बघितलं तुम्ही हेडिंगमध्ये, तर तिथं पण म्हटलं आहे ओनली फॉर सॉर्टेड लिस्ट. म्हणजे जर सॉर्टेड अरे किंवा लिस्ट असेल तरच हा बायनरी सर्च याला अप्लाय होतो. जर अनसॉर्टेड असेल तर आपल्याला सॉर्ट करून घ्यावं लागतं त्याला. तर हे झालं फर्स्ट कंडिशन. आता आपण या फंक्शनला कॉल केल्यानंतर मी इथं टू त्याला पॅरामीटर पास केले. फर्स्ट एक लिस्ट पास केली आणि एक टार्गेट एलिमेंट जो मला पास करायचा आहे. मग याच्यात कसं असतं की आपल्याला लेफ्ट एलिमेंट म्हणजे जो लेफ्ट आहे आणि एक राईट आहे. लेफ्ट म्हणजे सुरुवातीचा, राईट म्हणजे एंडचा. तर त्याचे इंडेक्स पहिले 0 आणि एक जो असो लास्ट. आता याची लेंथ फाइंड आउट केली, म्हणजे सुरुवातीचा जो असेल त्याचा 0च इंडेक्स असेल, पण जो लास्टचा असेल त्याची काय असेल, अरेची किंवा लिस्टची जी लेंथ असेल ती -1. हे काय होतं, अरेची इंडेक्शन 0पासून स्टार्ट झाल्यामुळे त्याला -1 आपल्याला करावं लागतं की लास्टला येईल तो करेक्ट. आणि मग मी व्हाईल लूप लावून चेक केलं आहे की जर जो लेफ्ट एलिमेंट हा लेस दॅन इक्वल टू राईट आहे का. म्हणजे जो ही जी कंडिशन आपण कशासाठी वापरतो की हे जे आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे लेफ्ट किंवा राईट, ते पर्टिक्युलर करेक्टली म्हणजे एक्झिक्यूट होतं आहे की नाही त्यासाठी. नाहीतर मग तो ऑलरेडी लूपच्या बाहेर येऊन एक्झिक्यूट होईल. तर आपल्याला ते ऑलवेज चेक करायचे की लेफ्ट एलिमेंट हा लेस दॅन इक्वल टू राईट आहे का. जर असेल तर मग मिड फाइंड आउट करा. मिड कसा, लेफ्ट प्लस राईट बाय 2. जर आलं की आपल्याला मिड येईल. त्याच्यानंतरून मग आपण काय करणार, लिस्ट ऑफ मिड इक्वल टू टार्गेट. म्हणजे मिड एलिमेंट जो फाइंड आउट केला आहे तो एलिमेंट जो आहे तो टार्गेटच्या बरोबर आहे का. जर असेल तर डायरेक्ट रिटर्न मिड करा. जर नसेल तर मग आपण काय करतो, चेक करतो की तो मिडपेक्षा छोटा आहे की मोठा आहे. जर छोटा असेल, जर मिड छोटा असेल तर आपण काय करतो, मिड +1 करतो. म्हणजे त्याला लेफ्टला काय करतो, राईट साईडला ढकलतो, राईट साईडच्या फर्स्ट याला. आणि जर नसेल तर आपण काय करतो, जो मिड आहे तो लेफ्ट साईडच्या फर्स्ट याला मिड लेफ्टच्या एंडला ढकलतो, म्हणजे मिड -1 करतो. म्हणजे तो लेफ्ट साईडला सर्च करेल. आणि हे लूपमध्ये फिरत राहतं तोपर्यंत की जोपर्यंत लेफ्ट हा लेस दॅन इक्वल टू राईट होत नाही तोपर्यंत हे लूप चालेल. आणि हे कंटिन्युअस एक्झिक्यूट होऊन तो छोटा होऊन किंवा लेफ्टला किंवा राईट साईडला मूव्ह होत राहील. आपण याला आता रन करू. आता आपल्याला पायथॉन बायनरी सर्च .py. तर आता इथं सेकंड याला 2 सापडला, याला 0, 1, 2. आता जर मी इथं याला असं 60 दिला, आता 60 एलिमेंटच नाही आहे, तर मग काय होईल, तो -1 रिटर्न करेल. तर हे बघा -1 रिटर्न केला, कारण त्याच्यात तो एलिमेंटच भेटला नाही त्याला. तेच जर मी इथं याला 20 केला तर तो मला 1 रिटर्न करेल. इथं बघितलं तुम्ही, हे बघा 1 रिटर्न केला. तर हे सिम्पलचा बायनरी सर्चचा प्रोग्राम आहे की आपण डिव्हाइड करतो, त्याच्यानंतर चेक करतो जो टार्गेट एलिमेंट आहे तो मिडपेक्षा मोठा आहे की छोटा आहे. त्याच्या बेसिसवर आपण त्या लेफ्टला सर्च करायचं की राईटला सर्च करायचं, असं हे करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.